दुपारच्या सुमारास गुजरातमधील अहमदाबादमधून एक धक्कादायक बातमी आली, ज्यामध्ये एअर इंडियाच्या विमानाचा अपघात झाल्याचं स्पष्ट झालं। हे विमान 625 फूट उंचीवरती गेलं। यानंतर काही क्षणातच विमान 475 फूट प्रति मिनिट वेगानं खाली उतरू लागलं। त्याचा एक व्हिडिओ सुद्धा व्हायरल होतोय, ज्यामध्ये विमान किती वेगानं जमिनीकडे येत आहे हे स्पष्ट दिसतंय। हे विमान खाली येताच मोठा स्फोट झाला आणि ते विमान कोसळलं। हा अत्यंत मोठा अपघात समजला जातोय, कारण ज्यावेळी हा अपघात झाला त्यावेळी एकूण 242 प्रवाशांना घेऊन ते विमान जात होतं, ज्यामध्ये आता या सगळ्या 242 प्रवाशांचा मृत्यू झाल्याचा दावा एपी वृत्त संस्थेने केलेला आहे। या सगळ्या 242 प्रवाशांमध्ये गुजरातचे माजी मुख्यमंत्री सुद्धा होते, ज्यांचाही मृत्यू झाल्याचा दावा आता या एपी वृत्त संस्थेने केलेला आहे। त्यासोबतच या दुर्घटनेमध्ये इतरही मोठी जीवितहानी झाल्याची शंका वर्तवली जाते, कारण ज्या ठिकाणी हे विमान कोसळले तो रहिवाशी परिसर होता। शिवाय ज्या इमारतीवरती हे विमान क्रॅश झाले ती इमारत सुद्धा मेडिकल कॉलेजच्या विद्यार्थ्यांची हॉस्टेलची इमारत होती। त्या हॉस्टेलमध्ये 90 ते 100 मुलं राहायची, त्यामुळे जवळपास 70 पेक्षा जास्त मेडिकल स्टुडंट यामध्ये जखमी झाल्याचं बोललं जाते। शिवाय काही डॉक्टर्सही यामध्ये जखमी झाल्याची माहिती मिळते। त्यामुळे परिसरातल्या सगळ्या हॉस्पिटल्समधील डॉक्टरांच्या सुट्ट्या सुद्धा आता रद्द केल्या जात आहेत। ज्यावेळी हा अपघात झाला त्यावेळी विमानाने त्या इमारतीच्या भिंती तोडून आत घुसण्याचा प्रयत्न केलाय। त्यामुळे बीजे मेडिकल कॉलेज असलेल्या त्या इमारतीचं आणि इमारतीमध्ये असलेल्या लोकांचंही मोठं नुकसान झाल्याची शंका आहे। सध्या त्या ठिकाणी जखमींना रुग्णालयात नेण्यासाठी नातेवाईकांची मोठी पळापळ सुरू असल्याचं पाहायला मिळते। त्यामुळे सध्याची तिथली अपडेट काय आहे याचाच हा व्हिडिओ असणार आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। नमस्कार, मी मयुरी कराडे आणि तुम्ही पाहताय विषयच भारी। नवीन आलेल्या अपडेट्सनुसार या अपघातामध्ये 20 ते 25 नागरिकांचा मृत्यू झाल्याचं कळतंय। शिवाय असंख्य लोक यामध्ये जखमी सुद्धा असू शकतात। एअर इंडियाच्या माहितीनुसार अपघात झालेल्या या विमानामध्ये एकूण 242 प्रवासी होते। त्यामध्ये 169 भारतीय होते, 11 लहान मुलं होती, 2 नवजात बालकं होती, 53 ब्रिटिश, 1 कॅनेडियन, 217 प्रौढ आणि 7 पोर्तुगीज प्रवासी होते। तसेच 12 क्रू मेंबर्स होते। या क्रू मेंबर्समध्ये 2 मराठी क्रू मेंबर होते। अपर्णा महाडिक आणि मैथिली पाटील अशी या दोघींची नावं आहेत आणि या सगळ्यांचा आता या अपघातामध्ये मृत्यू झाल्याची माहिती एपी वृत्त संस्थेने दिलेली आहे। दुसरीकडे एनआयएने नागरी उड्डाण महासंचालक यांचे एक निवेदन प्रसिद्ध केलेले आणि त्यानुसार कॅप्टन सुमित सबरवाल यांना 8200 तासांच्या उड्डाणाचा अनुभव होता। कॅप्टन सुमित सबरवाल हे एलटीसी मध्ये होते, त्यांना 8200 तासांच्या उड्डाणाचा अनुभव आहे। सहवैमानिकाला 1100 तासांच्या उड्डाणाचा अनुभव होता। एलटीसी म्हणजेच लाईन ट्रेनिंग कॅप्टन हे अनुभवी वैमानिक आहेत, जे इतर वैमानिकांना प्रशिक्षण देतात। तसेच सहवैमानिक जे आहे त्यांना सुद्धा 1100 तासांच्या उड्डाणाचा अनुभव होता। या व्यतिरिक्त एटीसी म्हणजे एअर ट्रॅफिक कंट्रोलर नुसार या विमानाने अहमदाबादहून दुपारी 1:39 उड्डाण केलं। त्यांनी एटीसीला डिस्ट्रेस कॉल केला, परंतु त्यानंतर एटीसी कॉलला कुठलाही प्रतिसाद मिळाला नाही। धावपट्टी 23 वरून उड्डाण केल्यानंतर लगेचच विमान विमानतळाच्या बाहेर जमिनीवरती पडलं। अपघात स्थळावरून काळा धूर निघताना दिसत होता। शिवाय या अपघातामध्ये काही प्रवासी भाजल्याचं सुद्धा समजलं जात आहे। जखमींना बाजूलाच असणाऱ्या सरकारी रुग्णालयामध्ये तातडीनं दाखल करण्यात येते। दरम्यान विमान अपघाताबाबत माहिती समोर आली आहे। त्यातील सर्वात महत्त्वाची माहिती अशी आहे की अपघातापूर्वी विमानाच्या पायलटनं म्हणजेच कॅप्टन सुमित सबरवाल यांनी जवळच्या एटीसीला आपत्कालीनचा संदेश म्हणजेच मेडे कॉल दिलेला होता, जो धोक्याचे संकेत देत होता आणि त्यानंतर अवघ्या काही क्षणातच हा अपघात झालेला आहे। आता यातलं मेडे कॉल म्हणजे काय, तर विमानामध्ये जेव्हा केव्हा इमर्जन्सी असते तेव्हा तेव्हा मेडे कॉलचा संदेश दिला जातो। हा आंतरराष्ट्रीय पातळीवरचा डिस्ट्रेस सिग्नल म्हणजेच विमान अडचणीत आहे असं सांगणारा एक सिग्नल आहे। हेल्प मी या अर्थाच्या फ्रेंच मेडर या शब्दावरून हा शब्द आलेला आहे। विमानासोबतच बोटी सुद्धा या कॉलचा वापर करतात। ज्यावेळी काहीतरी धोका असतो तेव्हा तेव्हा मेडे हा शब्द पुन्हा पुन्हा बोलून कंट्रोल टॉवरचं लक्ष आपल्याकडे वेधून घेतलं जातं किंवा परिस्थितीचं गांभीर्य खुणावलं जातं। असाच मेडे कॉल या अपघातावेळी सुद्धा पायलटने दिला होता असं कळतंय। आता जे विमान कोसळले ते एअर इंडियाचं AI-171 हे ड्रीमलाइनर 787 हे विमान कोसळले। अहमदाबादहून लंडनसाठी उड्डाण केल्यावरती अवघ्या 8 मिनिटात हे विमान कोसळलं। दुपारी 1:39 या विमानानं अहमदाबाद विमानतळावरून उड्डाण केलं। मात्र अवघ्या 8 मिनिटात 625 फूट उंचीवर असताना हे विमान अहमदाबाद विमानतळालगत असलेल्या मेघानी नगर या भागामध्ये कोसळलेलं आहे। आता जेव्हा पण अशा प्रकारचा विमान अपघात घडतो तेव्हा तपास यंत्रणा विमानाचा ब्लॅक बॉक्स शोधतात, ज्यामुळे या विमानातील ब्लॅक बॉक्सचा देखील शोध घेतला जातोय। ब्लॅक
बॉक्स हा विमानाच्या मागच्या भागाला लावलेला असतो। सध्या तरी या विमान अपघातामुळे अहमदाबादचे सरदार वल्लभभाई पटेल आंतरराष्ट्रीय विमानतळ बंद करण्यात आलेले आहे। पुढील सूचना मिळेपर्यंत सगळीच्या सगळी उड्डाणं तात्पुरत्या प्रमाणात स्थगित करण्यात आलेली आहेत। प्रवाशांना विमानतळावरती जाण्यापूर्वी त्यांच्या एअरलाईनकडून पुढील माहिती घेण्याचा सल्ला देण्यात आलेला आहे। आता ज्या विमानाचा या सगळ्यामध्ये अपघात झालेला आहे ते एअर इंडियाचं बोईंग ड्रीम लाइनर हे विमान अत्यंत उत्कृष्ट विमानांपैकी एक मानलं जातं। जगातील अनेक प्रमुख विमान कंपन्या या विमानाचा वापर करतात, ज्याची 300 प्रवाशांची क्षमता आहे। बोईंग कंपनीने 14 वर्षांपूर्वी हे एअरक्राफ्ट लॉन्च केलं। सांगायचं झालं तर 6 आठवड्यांपूर्वीच या ड्रीम लाइनर विमानांद्वारे 1 अब्ज प्रवाशांनी प्रवास केल्याचं कंपनीनं म्हटलं होतं। शिवाय जगभरामध्ये 1175 बोईंग 787 ड्रीम लाइनर विमानं वापरत आहेत। न थांबता प्रवास करण्याच्या या विमानाच्या क्षमतेमुळे नॉनस्टॉप फ्लाइट्ससाठी ही विमानं वापरली जातात। आता हा जो अपघात झालेला आहे तो इतका भीषण होता की या विमानाचे या अपघातामध्ये अक्षरशः तुकडे तुकडे झालेले आहेत। अग्निशमन दलाचे जवान या ठिकाणी पोहोचले तेव्हा मेघानी नगरमध्ये विमानाचे भाग वेगवेगळ्या ठिकाणी विखुरलेले होते। एअर इंडियाच्या विमानाची चाकं आणि इतर भाग सुद्धा पूर्णपणे वेगळे झालेली होती। या अपघाताची भीषणता पाहता यामध्ये विमानातील 242 प्रवाशांचा आता मृत्यू झाल्याची बातमी एपी या वृत्तसंस्थेने दिलेली आहे। याशिवाय गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय कुमार रुपाणी सुद्धा या विमानातून प्रवास करत होते। रुपाणी त्यांच्या मुलीला भेटण्यासाठी लंडनला जात होते। रुपाणी यांच्याकडे बिझनेस क्लास मधील सीट क्रमांक 12चं तिकीट सुद्धा अशी माहिती मिळते आणि त्यामुळे या 242 प्रवाशांपैकी एक असलेल्या रुपाणी यांचा सुद्धा आता या अपघातामध्ये मृत्यू झाल्याची बातमी हाती येते। एपी या वृत्तसंस्थेने हा दावा केलेला आहे। या दुर्घटनेमुळे सध्या तरी देशभरात मोठी खळबळ उडालेली आहे। दरम्यान या अपघातामुळे सध्या मेघानी नगर परिसरात सुद्धा मोठं नुकसान झालेलं आहे। अनेक वाहनं जळालेली असून इमारतींचं सुद्धा मोठं नुकसान झालेलं आहे आणि यावरती आता राजकीय वर्तुळात विविध प्रतिक्रिया समोर येताना दिसतात। राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह दिग्गज नेत्यांनी सुद्धा या घटनेबाबत आपला शोक व्यक्त केलेला आहे। बाकी या घटनेबद्दल तुमचं काय म्हणणं आहे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि या घटनेचे आणखीही काही अपडेट्स पाहण्यासाठी आपल्या विशेष भारीच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करायला सुद्धा विसरू नका। धन्यवाद।